हे मन कैसे केवढे, ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे. एरवी रहाटावया थोडे, त्रैलोक्य यया. ज्ञानेश्वर महाराज 6व्या अध्यायामध्ये म्हणतात की हे मन कसं आहे, केवढं आहे हे दिसत तर नाही, पण याला भटकायचं म्हटलं तर तिन्ही लोक एका क्षणात हा फिरून येईल. तर या मनाला सांभाळायचं कसं याबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी या ओवीमध्ये वर्णन केलं आहे. ही ओवी भगवद्गीतेतील 6व्या अध्यायातील चंचलम ही मनकृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्य अहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम या श्लोकाचे विवेचन करताना ही ओवी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली आहे. जेव्हा भगवान श्रीकृष्ण यांना अर्जुन म्हणतो की भगवान, माझं मन आता इतकं चंचल झालं आहे की वाऱ्याला कसं मोठेमध्ये बांधता येत नाही किंवा वाऱ्याला बांधून ठेवता येत नाही, तसं माझ्या मनाला आता मला बांधून ठेवता येत नाही आहे आणि त्यामुळे ते वारंवार चुका करत आहे. तर याला मी काय मार्ग काढू? आणि ज्ञानेश्वर महाराज या श्लोकावरती म्हणतात की जे मन केवढं आहे माहीत नाही, कसं आहे, कसं दिसतं माहीत नाही, पण याचा वेग इतका प्रचंड आहे की ते तिन्ही लोक क्षणार्धात सगळीकडे फिरून येऊ शकतं, म्हणजे चंचल आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी अदृश्य मनाची शक्तीच यामध्ये वर्णन केलेली आहे. आणि म्हणून या मनाला जर आपण नियंत्रित ठेवलं, भावनांवर नियंत्रण ठेवलं, तर निश्चितपणे हा जो वेग आहे मनाचा आणि ही जी शक्ती आहे त्या मनशक्तीच्याद्वारे, आपल्या विल पॉवरच्याद्वारे आपण जगात अशक्य ते शक्य करू शकतो, असा हेतू ज्ञानेश्वर महाराजांचा या वर्णनात ओवीमध्ये सांगितला आहे.